नमस्कार, मी आहे ज्योती. आपल्या घरच्या जर्सी गायी आहेत, त्यांच्या ताज्या दुधापासून आज घरीच खवा आणि बासुंदी तयार करणार आहे. तर हा आमचा परिसर आहे आणि ताजं दूध आपण आता काढून घेतलेलं आहे गाईचं, आणि हे दूध मी आता गाळते, एका टोपामध्ये जमा करून घेते आणि हे दूध स्टेप बाय स्टेप आटवते. सर्वसाधारण 1.5 तास एवढा वेळ लागतो खव्याच्या रेसिपीपर्यंत जाण्यासाठी. तर हे अधूनमधून आपल्याला हलवावं लागेल, नाहीतर मग खाली चिटकून राहील. तर आता दूध जवळजवळ आटत आलेलं आहे. याच्यामध्ये फक्त 2 पदार्थ टाकलेले आहेत, एक म्हणजे साखर आणि दुसरं म्हणजे तूप हा ऑप्शनल आहे. तुपामुळे थोडंसं टेक्स्चर खूप छान येतं. आणि आता बासुंदी तयार झालेली आहे, तर बासुंदीचा आनंद घेऊया. बासुंदीची चव खूप छान आहे. बासुंदी झाल्यानंतर आपण अजून हे दूध थोडंसं आटवणार आहे, आणि दूध आटवल्यानंतर आता हा इथे खवा तयार झालेला आहे. या खव्यापासून तुम्ही पेढा, बर्फी, लाडू बनवू शकता, किंवा असाच खवा आपण खाऊ शकतो. आम्ही हे दुधामध्ये मिक्स करून असाच खवा एन्जॉय करतो. बघा किती छान टेक्स्चर दिसत आहे. बाय.